महाराष्ट्रातील सुज्ञ वाचक बांधवांना सस्नेह नमस्कार. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा विषय अत्यंत गर्वाचा आणि अभिमानाचा आहे. मात्र दुर्दैवानं शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासामध्ये अनेक बाबी चुकीच्या आणि गैरवाजवी, खोट्या, चमत्कारिक आणि श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून विकृत इतिहासाचं लिखाण केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील प्राच्यविद्या पंडित संशोधक डॉक्टर आ. साळुंखे सर म्हणतात की इतिहासाचं पुनर्लेखन आणि पुन्हा पुन्हा पुनर्लेखन झालं पाहिजे. अशाच पद्धतीने काम करत असताना अत्यंत मोलाचं आणि ऐतिहासिक काम लोकायत प्रकाशनचे प्रकाशक सन्माननीय राकेशदादा साळुंखे यांच्या हातून करून झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा संपूर्ण इतिहास कवी परमानंदाकडून त्या काळी लिहून घेतलेला होता आणि ती कवी परमानंदांनी लिहिलेले शिवभारत हे संस्कृतमध्ये, तामिळमध्ये उपलब्ध होतं. या संस्कृत आणि तामिळचं भाषांतर करून श्री शिवभारत अशा पद्धतीचा एक ग्रंथ लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केला. आज तो महाराष्ट्रात सर्वकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाचकांनी हा ग्रंथ वाचावा, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संबंधानं जे काही प्रश्न असतील त्याचं निराकरण होईल आणि प्रत्यक्ष जी प्रॉपर माहिती आहे, मूळ माहिती आहे ती आपल्यापर्यंत येतील. या ग्रंथाचे संपादक नितीन शशिकांत समुद्रेवार आहेत. त्याचप्रमाणे संतोषजी आवटे यांनी संस्कृतचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. अत्यंत सुबक बांधणी असणारा, परफेक्ट बांधणी असणारा हा महाग्रंथ आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. फक्त 1250 रुपयामध्ये ही कॉपी आपल्याला मिळत आहेत. यामध्ये संस्कृत मूळ जी पोथी होती परमानंदाने लिहिलेली, ती मूळ पोथीचे स्कॅन पेज आणि संस्कृत श्लोक आहे त्याचं मराठी भाषांतर अशा पद्धतीनं या ठिकाणी अगदी परिपूर्ण असा हा ग्रंथ आज उपलब्ध झाला आहे. वाचकांना माझी विनंती आहे की कृपया आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा समूळ इतिहास समजून घेण्यासाठी श्री शिवभारत हा ग्रंथ वाचावा. धन्यवाद.